मेट्रोचं ज्यावेळेस काम सुरुवात झालं त्यावेळेस MMRDच्या किंवा ठाणे महानगरपालिकेच्या किंवा PWDच्या, कारण त्यावेळेस हा PWDचा रस्ता होता, आताही PWDच्याच मालकीचा आहे, परंतु तो आता ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होतोय. त्यावेळेस जेव्हा काम चालू झालं असं कुणी विचार केला नव्हता की घोडबंदर रोडला एवढी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, आणि त्यामुळे ज्यावेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते, आणि मी त्यांना विनंती केली की साहेब हा सर्व्हिस रोडचा वापर नाहीतरी सगळ्या गाड्या पार्किंगसाठी आणि सगळे जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे काही वडा पाववाले, चहावाले किंवा ऑमलेट पाववाले वगैरे हे पूर्णपणे सर्व्हिस रोड त्यांनी गिळंकृत केलेला आहे. तो जर आपण मर्ज केला ह्या घोडबंदर रोडवर तर घोडबंदर रोड मोठा होईल, आणि त्याचबरोबर मेट्रोचं काम चालू असताना जर हा रोड झाला तर त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य घोडबंदर वासियांना होऊ शकेल. आणि त्या माध्यमातून हे काम चालू झालं. जवळजवळ 600 कोटीहून अधिक खर्च करून MMRDच्या माध्यमातून हा सर्व्हिस रोड घोडबंदर रोडमध्ये मर्ज होते, आणि पुढल्या 6 महिन्यात साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल याची खात्री सुद्धा MMRDच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की ह्या गायमुख पासून ते कापूरबावडीपर्यंत 8 मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात, आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध त्याचे जिने आलेले आहेत, आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरली तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल. त्यामुळे मार्ग काय काढायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती, आणि त्या माध्यमातून आता ह्या सगळ्या 8 स्टेशनचा आम्ही गायमुख पासून कापूरबावडी पर्यंतचा पाहणी दौरा करतोय, आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतोय की ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत. तिकडे फक्त ST परिवहनच्या बसेस, मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत, आणि त्यासाठी बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत, जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही. अशा प्रकारची दक्षता घ्यायला MMRDच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे, आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंय. ते प्रेझेंटेशन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ. स्टेशनला काम सुरू होणार हे ज्या तुम्ही सूचना केल्या ह्या सूचना मेट्रोच्या नाही, ह्या सूचना मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आम्हाला ह्या महिन्यामध्येच त्याचं प्रेझेंटेशन देतील, त्याचा निर्णय आम्ही घेऊ, आणि तशा पद्धतीनं उर्वरित कामाचं लगेच कामं सुद्धा सुरुवात करू, कारण ह्याच मेट्रोच्या ठेकेदारांकडून आम्ही ते काम करून घेऊ. त्यामुळे त्याच्यासाठी काही निविदा प्रक्रिया वगैरे करायची काही गरज लागणार नाही. आम्ही चांगल्या प्रकारचं ते असं होईल की मेट्रो स्टेशनच्या खाली आम्ही प्लॅटफॉर्मच सर्वसामान्य प्रवाशांसाठी देऊ, जेणेकरून अपघात विरहित ही जागा होईल. त्या ठिकाणी लोक चालवू शकतील, त्या ठिकाणी रिक्षा येऊ शकतील, जसं आपण सॅटिस केलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर, तशाच पद्धतीनं ह्याची निर्मिती 8 ठिकाणी करण्यात येईल, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक लागून कोणी अपघात घडणार नाही किंवा मृत्युमुखी पडणार.